चोरीस गेलेले 130 मोबाईल तक्रारदारांना केले परत, नाशिक रोड पोलिसांची कामगिरी। मागील काही दिवसांपासून सोनसाखळी चोरी असो की मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येत नसल्याची सामान्य नागरिकांमध्ये भावना निर्माण झाली। ही भावना दूर करण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून आता सोनसाखळी लुटीचे आणि मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास प्रामुख्याने प्राधान्य दिले जात आहे। हे गुन्हे उघड होताच हस्तगत केलेल्या वस्तू तक्रारदारांना सुपूर्द करण्याचा उपक्रम पोलिसांनी हाती घेतला। त्यामुळे विशेषतः नाशिक रोड भागासह विविध परिसरातील नागरिकांचे चोरीस व घाळ झालेले सुमारे 20 लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे 130 मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय। ते विनाविलंब तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। गुड इवनिंग। फर्स्ट ऑफ ऑल आई वुड लाइक टू स्टार्ट एक्सप्लेनिंग यू व्हाट दिस पोजीशन मीन्स टू मी। मतलब भाई मुझे ऐसा लगा था कि मेरा फोन अब नहीं मिलेगा। मुझे भरोसा ही मैंने छोड़ दिया था कि पुलिस लोगों पे कि वो मेरा फोन ढूंढेंगे एंड इतना टाइम लेंगे या नहीं लेंगे, इसको इतना मतलब इतना टाइम देने वाले, ये मेरे को नहीं लगा था। बट उन्होंने इतना प्रयास किया, उनके संघर्ष को मैं हेड्स ऑफ करना चाहती हूँ। उन्होंने बहुत मेहनत की होगी। ये मेरा फोन 8 महीने हो गए इसको, ये घूम गया था तो, और मैं जा रही थी एनडीए का पेपर देने जा रही थी, और फिर मैं उससे जब आई तो मेरा फोन बस में छूट गया। तो बस में से किसी ने उठा लिया था वो फोन। तो अभी फिर मैंने वैसे ही तुरंत मैंने पुलिस स्टेशन में आके मैंने कंप्लेंट करी, और फिर उन्होंने बोला कि आपका फोन मिल जाएगा। बट फिर मैंने उम्मीद छोड़ दी थी कि मुझे मिलेगा। तो लेकिन आज नासिक रोड पुलिस स्टेशन इन्होंने मुझे मेरा फोन वापस दिलवाया है, तो मैं बहुत खुश हूँ। मैं थैंक यू बोलना चाहूंगी सबके लिए। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या दारणा सभागृहात विशेष कार्यक्रमात उपायुक्त मोनिका राऊत व सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांच्या हस्ते ते तक्रारदारांना परत करण्यात आले। आज परिमंडळ 2 अंतर्गत नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी ऑगस्ट महिन्यापासून जे काही मोबाईल मिसिंगला गेले होते किंवा चोरी झाले होते त्या मोबाईलचा या ठिकाणी शोध घेण्यात आलेला आहे आणि एकंदर साधारणतः 130 मोबाईल या ठिकाणी आम्ही रिकव्हर करण्यात आम्हाला यश आलेलं आहे। या सदर सर्व मोबाईलची किंमत ही साधारणतः 20 लाखापर्यंत आहे। सदर कामगिरी ही नाशिक रोड पोलीस स्टेशनचे एटीसीचे जे कर्मचारी आहेत त्यांनी केलेली आहे। याच्यामध्ये पोलीस हवालदार संदीप पवार, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, पोलीस नाईक हेमंत मढे आणि पोलीस अंमलदार राहुल मेंदळे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे। परंतु या डिव्हिजनचे एससीपी बारी साहेब आहेत, पीआय गिरी साहेब आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली ही सदर कारवाई झालेली आहे आणि आज आम्ही हे जे 130 मोबाईल या ठिकाणी रिकव्हर केलेले आहेत ते वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मुद्देमाल वाटप या ठिकाणी करत आहोत। नाशिक रोड पोलीस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकानं सन 2021 ते आजपर्यंतची संपूर्ण माहिती एका पोर्टलवर दाखल केली आहे। त्यामुळे जवळपास 20 लाख रुपये किमतीचे 130 मोबाईल त्यांनी शोधून काढले। यासाठी पथकातील हवालदार संदीप पवार, विष्णू गोसावी, हेमंत मेढे व राहुल मेहेंदळे यांनी वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।